वरुड शहरातील पीटी कन्या शाळेमागे गेल्या 4 वर्षापासून प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसा पठण केला जातो। तुम्ही म्हणाल यात विशेष काय? हाथ बज्र ध्वजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान तर त्या सर्व परिसरातील नागरिक एकत्र येऊन हनुमानजी यांच्या प्रतिमेसमोर बसून हनुमान चालीसा पठण करतात। 10 वर्ष अगोदर ग्रामीण भागात आपण जेव्हा पाहायचो तेव्हा लहान मुलांना आध्यात्मिक क्षेत्राकडे वळवण्याकरिता हनुमान चालीसा, रामायण किंवा धर्माविषयी माहिती दिली जात होती। त्याच पद्धतीने वरुड शहरात सुद्धा 4 वर्षापासून प्रत्येक मंगळवारी पीटी कन्या शाळेमागील परिसरात हनुमान चालीसा पठण केला जातो। आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला माणसासाठी वेळ नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा धर्माचा कुठेतरी प्रचार व्हावा, लहान मुलांवर काही आध्यात्मिक संस्कार घडावे याकरिता पीटी कन्या शाळेमागील नागरिकांनी हा उपक्रम प्रत्येक मंगळवारी राबवित असतात। आज आलो आम्ही पीटी कन्या शाळेमागील परिसरामध्ये। पीटी कन्या शाळेमागील मोहल्ला समितीच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण पाहायला जातो 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अगोदर हे ग्रामीण भागामध्ये एक संस्कार शिबिर राबवलं जात होतं। म्हणजे मुलांना आध्यात्मिक क्षेत्राकडे वळवण्याकरता ज्यावेळेस असे पठण केले जाते, म्हणजे हनुमान चालीसा असो किंवा रामायण पठण असो किंवा धर्माविषयी काही माहिती देण्याकरता ग्रामीण भागामध्ये बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात होते। त्याचप्रमाणे आज वरुड शहरातील पीटी कन्या शाळेमागील गेल्या 4 वर्षापासून हनुमान चालीसाचं पठण इथे होत आहे। आमचे कॅमेरामॅन निकुबाई दाखवा, इथे मंडळी आहेत, काही महिला मंडळी आहे, काही युवा वर्ग आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, इथे हनुमान चालीसा पठणमध्ये सहभागी होत आहेत। आणि खरोखर अखंड पद्धत चालू आहे। दर हप्त्याच्या मंगळवार दिवशी इथे पठण हनुमान चालीसा पठण होते, हनुमानजीचं पूजन होते आणि इथे त्यानंतर इथे महाप्रसादसुद्धा आयोजन करण्यात येत असतात। नेमकं हे किती दिवसापासून सुरू आहे आणि तुम्हाला नेमकं कशी कल्पना सुचली आहे? हा जो कार्यक्रम आहे आपण जवळपास गेल्या 3-3.5 वर्षापासून घेत आहोत। तर या कार्यक्रमाचा एक उद्देश असा होता की आपल्या जे मोहल्ल्यामध्ये आहे एक एकोपा निर्माण व्हावा। आणि आज आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये कोणीच व्यक्ती स्वतःच्या मुलाला बोट धरून मंदिरामध्ये नेत नाही, ती मानसिकता स्वतः म्हणजे संपलेली आहे। कारण आज शाळा, ट्युशन्स हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व आहेच, नाही असं नाही, पण एक आपल्या धर्माविषयी पूर्ण माहिती असणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक समाजोपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम चालू केलेला आहे। आता सध्या फक्त सुरुवात आहे आणि प्रतिसाद सगळ्या लोकांचा चांगला मिळत आहे सुरुवातीपासून। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर मंगळवारी सर्व लोक एकत्र येतात, सर्वांच्या भेटी होतात आणि एका तालासुरामध्ये ही हनुमान चालीसेचं पठण आपण इथे घेतो। तर त्याचा एक अप्रत्यक्ष फायदा असा झालेला आहे की आपसातले हेवे दावे पुष्कळशा प्रमाणात दूर झाल्याचं आमच्या निदर्शनास येत आहे। तसंच जे गुणवंत विद्यार्थी आहे यांचे सत्काराचे कार्यक्रमसुद्धा आम्ही आतापर्यंत घेतलेले आहेत। जवळपास आतापर्यंत 3 असे कार्यक्रम आम्ही घेतले आहेत। त्याचा आम्ही कुठेही गाजावाजा केलेला नाही। फक्त ज्या लोकांबद्दल आम्हाला माहिती मिळते की यांनी आपल्या तालुक्यातून, आपल्या जिल्ह्यातून काहीतरी एखादं मोठं अचिव्हमेंट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी, मग ते स्पोर्ट्समध्ये असो की 12वीची परीक्षा असो, 10वीची परीक्षा असो, तर अशा विद्यार्थ्यांचा आम्ही इथं सत्कारसुद्धा आयोजित करतो जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळावी। तसंच यावर्षीपासून आम्ही तांदळपोळ्याचा प्रोग्रामसुद्धा सुरू केलेला आहे आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम खूप चांगला चालू आहे। आणि अशी आमची सदिच्छा अशी आहे की जसा आज आपण आपल्या एका छोट्याशा एरियामध्ये हा कार्यक्रम घेतो, तसा प्रत्येक एरियामध्ये हा कार्यक्रम व्हायला पाहिजे, जनजागृती व्हायला पाहिजे, आपल्या धर्माविषयी लोकांना माहिती व्हायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल। आता तुम्ही विचार केला की आत्मविश्वास आणि धर्माचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे। ह्या कोरोना काळामध्ये आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला कोरोनानं दाखवून दिलेलं आहे। तर अशा प्रकारचा कार्यक्रम हा प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मंगळवारी ज्यांना शक्य होईल त्यांनी शनिवारी घ्यावा असं एक आवाहन मी आपल्यातर्फे करत आहोत। आपल्यासोबत ते विलासभाऊ मेंढे,
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खरं माणसाला माणसाकरता वेळ नाही आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये धर्माचा कुठेतरी प्रचार व्हावा आणि मुलांवर काही आध्यात्मिक संस्कार घडावे. म्हणजे आताचे जे मुलं आहेत ते मोबाईलच्या व्यसनामध्ये व्यस्त झाले आहेत, परंतु त्या मोबाईलच्या व्यसनाच्या बाहेर निघून कुठेतरी धर्माचा माहिती आणि धर्माचा प्रसार व्हावा याकरता आज पिढीगणना शाळेमागील परिसरामधील काही मोहल्ला समितीचे पदाधिकारी आहे, काही युवा मंडळ आहे, काही महिला मंडळी आहेत, यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे. खरं या उपक्रमात वाखवण्याजोगा उपक्रम आहेत. असे कार्यक्रम समाजामध्ये होणे काळाची गरज आहेत. आज विलासभाऊंनी पुढाकार घेतला आहे. काही महिला मंडळीचा सहभाग आहे, काही युवा लहान मुलं आहेत, काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा यांच्यासोबत आहेत. असे कार्यक्रम समाजामध्ये होणे काळाची गरज आहे आणि असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये बालसंस्कार शिबिर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये व्हायचे, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये व्हायचे, परंतु कालांतराने त्याला स्वरूप बदललं मोबाईलमुळे. काही ते जे एकत्र येण्याचं जे टीम होती ती पूर्ण आज या मोबाईलमुळे विखळल्या गेली आहे. परंतु या माध्यमातून कुठेतरी सगळं एकत्र होईल. म्हणजे या अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश हाच आहे की तंटे होणार नाही, झगडे भांडण होणार नाही आणि एकत्र आल्यामुळे एकमेकाचे विचार कळेल आणि समाजाचा धर्माचा कुठेतरी माहिती प्रचार व्हावा याकरता हे कार्यक्रम होत आहेत. पाहत राहा कॅमेराचं निकू बावणीचा प्रवीण सारखं चोळामणीस पोर्टल.